नमस्कार मित्रांनो, हस्ताक्षर व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। पूर्वी मित्रांनो आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत, हा सराव करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण अ हे अक्षर काढलेलं आहे। तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे कॅमेरा आणि लेखन याच्यामध्ये थोडा फरक पडतो, त्यामुळे तुम्हाला तिरकं दिसते, पण हे तिरकं नसून ते सरळच आहे। मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण अ काढून बघितलेला आहे। मोठ्या मार्कर पेनचं अ आपण बघितलेलं आहे। आता तसेच आपल्याला छोटे पेन वापरता आले पाहिजेत। यामध्ये आपल्याला छोटा कट जो मोठा जरा आहे आणि त्याच्या बाजूचा हा छोटा, ह्या नेहमीचे स्केच पेन आहेत। तर यानं कसं लिहिता येईल हे आपण बघूया। पहा, मी मोठ्या मार्करने प्रथमतः पुन्हा अ काढतोय। त्यापेक्षा जरा छोटी साईज आहे, हे उंची मात्र याला कमी घ्यावी लागेल थोडे। या ठिकाणी कट आलेला आहे बघा, हा कट महत्त्वाचा आहे। त्यानंतर मी छोटी बाजू घेतलेली आहे, याला यापेक्षाही छोटा जागा पाहिजे किंवा अशा प्रकारचे अक्षरे याची येतील। आपण ही अक्षरे पाहिलेली आहेत। अशा प्रकारे जर आपण सराव केला तर आपल्याला सुंदर अक्षर येण्यासाठी फार वेळ लागणार नाही। फक्त अक्षराची साईज आणि तो कुठल्या प्रकारे काढायचा आहे हे कळलं पाहिजे। आता जर क हे अक्षर घेतलं आपण, तर क बघा, मी सांगितल्याप्रमाणे स्ट्रोक लहान मोठा लहान मोठा, उभी रेषा मोठा लहान मोठा, ही क ची स्ट्रोक आहेत। म्हणजेच हे जर क काढायचं झालं तर आपलं क या प्रकारे यायला हवे, मोठा लहान मोठा, इथे लहानच होता, उभी रेषा मोठा लहान मोठा। परंतु हे आपण सरळ फिरवत गेलो, कुठेही आपण पेन अँगल मध्ये न करता सरळच केला तर तो मात्र क या प्रकारे यायला हवा, जो आपण सरावामध्ये घेतलेला आहे। अशा प्रकारचा तो क येईल। मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे स्ट्रोकसाठी। हे स्ट्रोक कुठल्या बाजूला मोठे लहान येतात हे समजलं की तुम्हाला अक्षर कळणार, आणि त्याचसाठी हा आपला सराव करणं फार महत्त्वाचा आहे। आणि मग मी माझे हस्ताक्षर सुंदर बनवणारच, हे मात्र कोणी थांबवू शकत नाही। धन्यवाद।